तर हाय मित्रांनो, तर सर्व कसे आहात? आता आपण चाललो आहे कल्याण DDM बीट्समध्ये वाजवण्यासाठी. आपल्याला तिकडून जायचं आहे उल्हासनगरला. तर आपण आता निघालो आहोत, तुम्ही बघू शकता. तर आपला भाऊ आपल्याला घ्यायला आला आहे. भावांनो, स्टेशनपर्यंत आपल्याला ड्रॉप करणार आहे आपला भाऊ. मग आपण पोचलो स्टेशनला आपल्या. तर आपण निघू आता ट्रेन पकडण्यासाठी. तर आपल्या भावाने आपल्याला सोडला आहे स्टेशनपर्यंत. तर आता आपण निघू, चला भावांनो. होऊ शकता हा आपला स्टेशन. मग आपण आलो आपल्या रूमवरती सामान वगैरे घेऊन जाण्यासाठी. आपल्याला इथून जायचं उल्हासनगरला. सामान वगैरे आता आपले पोरं काढत आहेत. तर तेवढ्यात आपले साहिलभाऊ आले. काय साहिलभाऊ काय बोलतो, मग तेवढ्यात आपले मयूरदादा पण आले. आणि मग तेवढ्यात आपले कलाकार बघू शकता. हा खूप खतरनाक मुलगा आहे. तर मित्रांनो, आपलं सामान वगैरे काढतच आहे पोरं, कारण ट्रिपल सेटअप आहे, त्याच्यामुळे थोडं सामान जास्त आहे आमचं. तर हा बघा आपला भाऊ समीर भाई, खतरनाक आहे. आपण व्लॉगर आहे भावांनो, याला पण थोडं सपोर्ट करा. तर मग आपलं सामान वगैरे बाहेर आलं आहे. तर आता आपल्याला सेकंड फ्लोअरवरून आपल्याला ग्राउंड फ्लोअरला जायचं भावांनो. तर थोडी हवा टाईट होणार आहे, पण काय विषय नाही, पण करू आपण काम. मग फायनली आपलं सामान भावांनो बघू शकता खालती आलं आहे. तर आता आपली रिक्षा येणार आहे. त्या रिक्षामध्ये पूर्ण सेटअप आपला जाणार आहे भावांनो. तर आता आपली रिक्षा येतच आहे बघू शकता भावांनो. फायनली आपली रिक्षा आली आणि आपले पोरं आता सामान वगैरे भरत आहे रिक्षामध्ये. तर आता आपल्याला इथून निघायचं आहे उल्हासनगरसाठी. ही रिक्षा आधी पुढे जाणार, मग त्याच्या पाठून आपण बाईकवरती जाऊ मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही. काहीच बघा, आता आम्ही एका गाडीवर 4 जण आहे. पुढं काही दिसत नाही, एवढा लहान पोरगा बसला माझ्या. आम्ही डायरेक्ट चौघा बसलोय. अजून एक जण घ्यायची तयारी चालू आहे. निक बाकी अजून त्याला बसवायचं आहे. मग काय पुढे नाकाबंदी दिसली, त्याच्यामुळे आम्हाला उतरावं लागले, कारण एक्साईजवरती आम्ही 4 जण होतो. तर आम्ही आता 3 जण फुल चालत चालले आहोत, तुम्ही बघा. मग बघा आपले भाऊ कसा चालतोय, साहिल भाऊ आणि मयूर दादा आपले. चला अजून चोरपल सीट जाऊ आपण पुढं. मग आपल्यासाठी आपली ॲक्सेस वाट बघत होती. परत आपण चोरपल सीट जाणार आहोत आणि पुढं परत आपली दुसरी नाकाबंदी भेटणार आहे भावांनो. अशी नाकाबंदी वगैरे काय भेटणार नाही आहे, फक्त सांगतोय तुम्हाला. तर चला भावांनो, निघू आता आपण. याला बघा कसा बघतोय घुरून, ते पण भोंगा येऊन बसला आहे. आणि आपले अमित दादा काहीतरी बडबडतात ते, पण आपण एवढं लक्ष नाही देते, कारण त्यांना ड्रायव्हिंग करू द्या, नंतर आपण बघू काय ते. फायनली आपण एंट्री केली उल्हासनगरला भावांनो. बघा हा व्ह्यू पण किती सुंदर आहे, आजूबाजूला झाडं आहेत. मग बाबांनो फायनली आपण पोचलो आपल्या स्पॉटवरती. तर आता आपण सामान वगैरे घेऊन जाऊ आता इकडे, आणि आपल्याला सेटअप वगैरे करायचा आता, कारण आपला ट्रिपल सेटअप आहे, त्याच्यामुळे आता आपला हा व्लॉग आहे जो थोडा मोठा असणार आहे भावांनो. तर हा बघा आपला दुसरा ब्लॉगर पण पाठी व्लॉग काढतो आहे भावांनो. तर मग काय, चला आता आपण आपले बघा रिक्षा ड्रायव्हर म्हणजे आपले हे दादा, हे पण छान रिक्षा चालवतात भावांनो. तर आता आपण सामान वगैरे लावून घेऊ भावांनो. मस्त सेटअप करायचं आपल्याला. तर फायनली आपलं सामान वगैरे थोडंसं लागलं आहे, अजून सामान लावायचं बाकी आहे भावांनो. हा बघा कीबोर्डिस्ट आपले, खतरनाक कीबोर्डिस्ट आहे. आपण हा बेस वाजवतो, पण तो खूप एडेगिरी करतो कीबोर्डला आपल्या. हा बघा कलाकार बघा आपला, इथे पण ऐकत नाही, इकडे पण चालू आहे जवळ. हा काय खतरनाक कीबोर्ड वाजवतो, वाव. तर भावांनो फायनली आपला सेटअप झालाच आहे. तर आता आपण वाजवण्यासाठी लवकरच चालू करणार आहोत, बघू शकता तुम्ही. मग तेवढ्यात आपले निक मास्टर आले, त्यांना मानाला थोडा त्रास झाला आहे भावानं, थोडं समजून घ्या. बिचारा मानाला धरून येतो आहे, कारण तो खूप हल्दीमध्ये त्यांनी एन्जॉय केली त्याच्या. तर आपण आता सुरुवात करू वाजवण्यासाठी भावांनो.
भावानं फायनली आपला शो संपला आहे. तर आता आपण सेटअप वगैरे आपण परत एकदा पॅकअप करायला घेऊ. तर बघू शकता भावांनो तुम्ही. आणि मग हे बघा, हे दादा आपले बघा कीबोर्ड किती साफ करतात ते, कारण आपले निक मास्टर थोडे बाहेर गेले त्याच्यामुळे. आणि आता आपलं सामान वगैरे फुल पॅकअप होत आहे भावांनो. तर बघा तुम्ही, हे बघा यांची येडेगिरी बघा. तर भावांनो चला आता आपण निघू. आता आपले निक मास्टर आपल्यासोबत, आपण त्यांना थोडं हेल्प करतोय. आपण त्यांचा कीबोर्ड आपल्यासोबत आहे, कारण त्यांच्याकडे 2 कीबोर्ड त्याच्यामुळे. भावांनो आपली टेम्पो तेवढ्यात आली आणि आता आपण सामान वगैरे त्याच्यामध्ये भरून आता आपण निघणारच आहोत. तर बघू शकता तुम्ही. आणि मग सामान वगैरे सर्व आलंच आहे, फक्त आता अर्धं सामान यायचं बाकी अजून आहे भावांनो. तर बघत राहा. फायनली आपली टेम्पो रेडी झाली निघण्यासाठी. सर्व सामान वगैरे आलं आहे आपल्या टेम्पोमध्ये. तर आता आपली टेम्पो लवकरच निघणार आहे. असं बोल, आपला भाऊ खूप दिवसांनी आला, भावाला टाइम नव्हता त्याच्यामुळे. काय बोलतो आपल्या भावाला एकदम मस्त की सपोर्ट. डीडीएम बीट्सने मस्त पैकी कॉल वाजवलाय, पूर्ण मजा आली. खूप दिवसांनी मला माझ्या ग्रुप मध्ये वाजवायला मजा आली. म्हणजे असं तर मजा आली. तिसरा मध्ये कशाला आला पण? टाइम बघा, टाइम किती वाजले. 3:30 वाजले. आता मला जर रिलॅक्स भेटत 7 वाजता चालू केलंय. 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2 आणि 3 म्हणजे 8 तास आम्ही वाजवलो. 8 तास नाही काय मानवाकडे दादा एक पण बोलायचं काय मानवाकडे झाले. मानवाकडे लिंगेशन बघितलंय, लिंगेशन असा असतो. आमचा लिंगेशन असा आहे. बकरी बोलला ना. आता आम्ही वाजलं 3:30. आता आम्ही चाललोय घरी. मध्ये एसीची हवा खात खात. आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग आपण इथेच एंड करू आता. तर गुड बाय, गुड नाईट, टेक केअर. उद्याच्या कॉलला भेटू आता. नाही जरा थोडा वाटणार. तर भावांना मला अमित दादाने आणि आपले निक भाऊने घरापाशी सोडलं आहे बाईकवरती. आता वाजता ते 5. तर आपल्या अमित दादाचा फोन पण स्विच ऑफ झाला आहे, कारण त्यांच्याकडे चार्जिंग नाही. तर भावांना फायनली मला सोडलं. आपले निक भाऊ आणि अमित दादा आपले निघाले मला सोडून. तर सांभाळून जावं तुम्ही पण. आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा. थँक्यू.